नमस्कार, मी पारनेरमधील एक सुजाण नागरिक आणि एक सुजाण मतदार म्हणून मी बोलू इच्छितो। मी पारनेरमधील भैरवनाथ गल्ली, शिवाजी रोड, पारनेर या ठिकाणी एक रहिवासी असून माझं नाव ज्ञानेश्वर बाळासाहेब आवटी आहे। मी गेली 15 वर्ष 20 वर्ष झाली, जसं की मला समजतंय तसं मी पाहतो या पुढील या ठिकाणी सुपर रोड या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल पारनेर या शाळेत मी शिकलेलो आहे। 2004चं इलेक्शन जेव्हापासून माननीय आमदार विजयराव आवटी हे पहिले इलेक्शनसाठी लढले, त्यावेळेचं इलेक्शनही मला आठवतं। त्याच्यानंतर 2008 साली ज्यावेळेस ते लढले त्यावेळेचं इलेक्शनही मला आठवतं। 2019चं इलेक्शनही मला आठवतं। सगळे इलेक्शन अगदी मी या ठिकाणी जवळून पाहिलेली आहेत आणि माननीय आमदार माजी आमदार विजयराव आवटी यांनी केलेली कामं ही सगळं कामं सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आणि ज्ञात आहेत। मी एक पारनेरमधील सुजाण नागरिक आहे। मी विजयराव आवटींचा कार्यकर्ता आहे म्हणून या ठिकाणी काही बोलत नाही, पण पारनेरमध्ये इतक्या काही समस्या भेडसावणाऱ्या होत्या की त्यामधली 99% समस्या हे जर कोणी सॉल्व्ह केले असतील तर ते माननीय आमदार विजयराव आवटी साहेबांनी केल्या। ज्या वेळेस 2019ची निवडणूक लागली, त्यांच्या तोंडाचा अपप्रचार करून त्या ठिकाणी लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला। लोकांना वाटलं की हा माणूस काही पण बोलतो, जवळ गेलं की मारतो, जवळ गेलो की काही पण बोलतो, म्हणून लोकांनी त्यांच्या तोंडाचा अपप्रचार केला आणि त्यांना या ठिकाणी पराभव पत्करावा लागला। ठीक आहे, असो, तो माणूस एक वैचारिक लेवल जपणारा माणूस आहे। त्या माणसाने कुठल्याही प्रकारची खालच्या पातळीची टीका आजपर्यंत तागायत आणि आजही कोणत्या माणसावर केली नाही। पण गेली 15 वर्षाचा जर त्यांचा कार्यकाळ बघितला तर खरंच एक अभिमानाचा तालुका आणि एक पारनेरचं नाव एक विशिष्ट उच्च स्तरावर नेण्याचं काम हे माननीय आमदार विजयराव आवटी साहेबांनी केलं आणि सगळ्यात जास्त खड्ड्यात जाण्याचं काम या मागील 5 वर्षात जे कोणी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी होते त्यांनी केलेलं आहे। मागील 2019 पर्यंत मी त्यांना कितीतरी असंख्य असे लाखो कामं आहेत जी माझ्या डोळ्यासमोर झालेली मी पाहिलेली आहेत। मला आठवतं की पारनेरच्या बाजार तळावर खाली या ठिकाणी बसण्याची साधी सोय नव्हती, तर पहिलं माननीय आमदार विजयराव आवटी निवडून आल्यानंतर पहिलं जर कोणतं काम पारनेर शहरासाठी केलं असेल तर तालुक्यातील जनतेला, गोरगरीब जनतेला या ठिकाणी बाजार तळावर बसण्याची उठण्याची सोय या ठिकाणी माननीय आमदार साहेबांनी करून दिली। लाखो रुपयाचा निधी आणून तो बाजार तळ एकदम शांततेने आणि स्वच्छ असा सावलीचा परिसर करून दिला। शिवाय 15 वर्ष एक अभिमानाची बाब सांगतो, 15 वर्षात कोणत्याही शेतकऱ्याकडून 1 रुपयाची पावती सुद्धा या नामदार विजयराव आवटी साहेबांनी या शेतकऱ्याकडून लुबाडून दिली नाही। याच्यापेक्षा कोणता मोठा फायदा या गोरगरीब जनतेचा झाला पाहिजे। आज 1500 रुपये सरकार देते, 1500 रुपयाला किंमत काय? महिन्यामध्ये 4 हप्ते बाजार या ठिकाणी भरतो। बाजारामध्ये 50 रुपये पावती फाडली तर 200 रुपये महिन्याला जातात। बारदुने 2400 रुपये एका शेतकऱ्याला 2500 रुपयाची दंड पावती या ठिकाणी बाजार तळामध्ये 25 गड्डे कोथिंबीरचे घेऊन यावं लागतात आणि 2500 रुपयाची पावती या ठिकाणी लोकांना फाडावं लागते। हा कुठला न्याय आहे? तर ही गोष्ट या ठिकाणी बंद झाली पाहिजे। ज्यावेळेस नामदार विजयराव आवटी 15 वर्ष काम करीत होते त्यावेळेस या ठिकाणी 15 वर्षात 1 रुपयाची पावती या बाजार तळावर फाडली गेली नाही आणि जसे साहेबांचा पराभव झाला तसं या ठिकाणी सर्व प्रकारचा उत्माद चालू झाला। समोरच्या लोकप्रतिनिधीचे जे काही कार्यकर्ते असतील त्यांचा अत्याचार नांगनाच या ठिकाणी चालू झाला आणि मनमनुष्य कारभार या ठिकाणी चालू झाला। तुम्ही सांगा, पारनेरमध्ये 15 वर्षामध्ये मला आठवत नाही कोणत्या धर्मामध्ये या ठिकाणी कुठं भांडणं तंडणं झाली नाही। मुस्लिम समाज, कोणता ख्रिश्चन समाज असू द्या, मराठा समाज असू द्या, मांग चांबार सगळं पगड जाती असू द्या, कोणत्याही समाजाने या ठिकाणी 15 वर्षात मला भांडणं केलेलं आठवत नाही। याचं कारण म्हणजे प्रशासनावर एक प्रकारचा चांगला दबाव आणि प्रशासन चालवण्याची एक हातोटी जर कोणाच्या माणसाच्या हातामध्ये असेल तर ती नामदार विजयराव आवटी साहेबांच्या हातामध्ये होती। 15 वर्षामध्ये कोणत्या जाती धर्मामध्ये या ठिकाणी भांडणं तयार झाली नाही। कोणत्या तरुण, कोणत्या ज्येष्ठ लोकांना या ठिकाणी मारला नाही। आज तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण पारनेर तालुक्यामध्येच काय सगळी ठिकाणी या ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्माद चालू झाला आहे। कोणी कोणाला ओळख द्यायला चालू झालेलं नाही। कोणी कोणाला काही बोलायला गेलं तर मी ह्या नेत्याचा माणूस आहे, कोणी कोणाला पैसे मागायला गेलं तर मी त्या नेत्याचा माणूस आहे। अशा प्रकारची या ठिकाणी संस्कृती तयार झालेली आहे आणि हे जर तुम्हाला बंद करायचं असेल तर 2024ला परत एकदा आमदार विजयराव आवटींना तुम्हाला निवडून द्यावं लागेल। हे सर्वसामान्य जनतेने लक्षात घेतलं पाहिजे। आमदार साहेबांचे कामं सांगायचे किती? मी आज पारनेर सारख्या ठिकाणी राहणारा नागरिक आहे, ज्या ठिकाणी माझी लोकवस्ती आहे,
त्या ठिकाणी संगमेश्वर घाट आहे, त्या ठिकाणी पारनेर तालुक्यातून सगळे लोक दशक्रिया विधीसाठी येतात. ते दशक्रिया विधीचं जे ठिकाण आहे, पूर्वी त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नव्हती. नामदार साहेबांनी त्या ठिकाणी हायटेक दशक्रिया विधीचं ठिकाण या ठिकाणी इतकं भारी करून ठेवलं की लोक आज पिकनिक पॉइंट म्हणून त्याचा वापर करायला लावले. याच्यापेक्षा महत्वाचं काम अजून काय पाहिजे पारनेर तालुक्याला? पारनेर तालुक्यासाठी मनकर्णिका नदीवर शिरपूर पॅटर्न राबवला. त्यामुळे या ठिकाणचे हजारो शेतकरी या ठिकाणी पाण्यासाठी वणवण करणारे शेतकऱ्यांसाठी आज 6 महिने पाण्यासाठी इतर तिथं भटकंती करावं लागत नाही. याच्यापेक्षा अजून महत्वाचं काम साहेबांनी काय केलं पाहिजे? या ठिकाणी जलसिंचन शिवारयुक्त अंतर्गत आमच्या मनकर्णिका नदीवर 11 बंधाऱ्यांची कामं झाली. पारनेरकरांसाठी एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पारनेरकरांसाठी आतापर्यंत मला जसं आठवतं तसं सगळे आमदार फक्त एवढीच घोषणा देतात की पारनेरला पाणी आणू, पारनेरला पाणी आणू. पारनेरला पाणी येणार नाही साहेबांनो. त्याला वैचारिक दृष्टी लागते, वैचारिक विचार लागतो. परवा दिवशीचं जर साहेबांचं भाषण कोणी ऐकलं तर त्याला समजून की पारनेरला पाणी येऊ शकतं की नाही येऊ शकतं. किंवा जरांगे साहेब जे आंदोलन करतात मराठा समाजासाठी, ते मराठा समाजासाठी आंदोलन भेटू शकतं की नाही भेटू शकतं. याच्यासाठी कायद्याचा अभ्यास लागतो. यासाठी केक कापायचा अभ्यास लागत नाही. त्याच्यासाठी वैचारिक माणूस या ठिकाणी निवडून जाण्याची गरज आहे. साहेबांनी तालुक्यामध्ये इतकी कामं केलेत. आज पारनेरच्या ठिकाणचे सांगितले मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगितले. बाजार तळासारखं काम असू द्या, आमच्या मनकर्णिका घाटावरचं शिरपूर पॅटर्न असू द्या, पारनेर गल्ली बोळामध्ये अक्षरशः आम्ही ज्यावेळेस या गल्लीमध्ये जन्मलो त्या ठिकाणी मच्छरांचं आणि त्या गटारींचं साम्राज्य या पारनेरमध्ये होते. जेव्हापासून मला आठवतं विजयराव आवटे आमदार झाले, पारनेरचा कायापालट करण्याचं महत्वाचं काम जर कोणी केलं असेल तर ते विजयराव आवटेंनी केलेलं आहे. आणि भविष्यात 50 वर्ष कोणी जर दुसरा आमदार या ठिकाणी झाला तर या 15 वर्षाचे सर कोणी भरू शकत नाही. एवढे मी तुम्हाला 100% सांगतो, खात्री देतो. म्हणूनच येणाऱ्या 224 मतदारसंघासाठी मान्य विजयराव आवटेंना सर्व सुसंस्कृत लोकांनी आणि पारनेर तालुका शांत राहण्यासाठी विजयराव आवटेंना मदत करा, एवढंच आव्हान मी या ठिकाणी करतो. पारनेर नगरला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेणार. रिक्षा या चिन्हासमोरील 12 नंबरचे बटन दाबून विजयराव भास्करराव औटी यांना प्रचंड मतांनी विजयी करा.